नमस्कार डॉक्टर. आपल्या देशामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे. मधुमेहामुळे शरीरावर काय वाईट दुष्परिणाम होतात आणि मधुमेहामुळे काय कॉम्प्लिकेशन निर्माण होतात याबद्दल माहिती सांगा. नमस्कार सर. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण आता विचारलेला आहे, की मधुमेहामुळं कॉम्प्लिकेशन्स काय-काय होतात? मधुमेहाचे जे दुष्परिणाम आहेत, ते अत्यंत भयानक असे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे येतं ते न्यूरोपॅथी. न्यूरोपॅथीमध्ये मेंदू, मज्जारज्जू आणि जे आपले पेरिफेरल नर्व्हज आहेत, त्याच्यामध्ये मुंग्या येणे, ब्रेन स्ट्रोक बसणे, स्मरणशक्ती कमी होणे, अल्झायमर्स डिसीज आहे, डिमेन्शिया आहे, मेंदूमध्ये कन्फ्युजन होणं, निद्रानाशाचा त्रास होणं, आता पहिला मुंग्या येणं, अशा टाईपची लक्षणं मेंदूच्या नर्व्हला इंजुरी झाल्यानंतर होत असते. म्हणजे न्यूरॉन जे आहे त्याला शुगर हाय कंटेंट राहिल्यामुळं डॅमेज होत असते. दुसरा आहे जो त्याच्यामध्ये ब्रेन स्ट्रोक जो आहे तो व्हॅस्क्युलोपॅथी जर झाली ब्रेनमध्ये, तर आपल्याला पॅरालिसिसचा अटॅक येणे, मेंदूला रक्तपुरवठा कमी जास्त होणे, शरीरामध्ये क्लॉट तयार होणे, त्याच्यामुळं स्ट्रोक बसू शकतो. हा शुगरचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे इन्फ्लेमेटरी चेंजेस जे आहेत ते रक्तवाहिन्यांमध्ये सातत्यानं चालू असतात शुगर हाय कंटेंट राहिल्यामुळं ब्लडमध्ये. दुसरा व्हॅस्क्युलोपॅथीमध्ये म्हटलं तर आपण हृदयविकार आहे. हृदयविकार कोरोनरी सिंड्रोम जो आहे तो बऱ्याच अ, अ, केसेसमध्ये हा डायबिटिक ह्याच्यामुळे होत असते. डायबिटीजमुळे होत असते. तर कोरोनरी सिंड्रोममध्ये रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट तयार होणे, रक्तवाहिन्या स्पॅझममध्ये जाणे, ज्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत ते, त्याच्यामुळं हार्ट अटॅक येऊ शकतो. दुसरं अ, आपला जो मसल आहेत, मसलमध्ये मस्क्युलोपॅथी होऊ शकते. मसल कमजोर होणे, वीक होणे, त्याच्यामध्ये फोड येणे, ॲब्सेस होणे, हे प्रकार होऊ शकतात. त्वचेमध्ये सुद्धा फोड येणे, ॲब्सेस येणे, त्वचेला क्रॉनिक फंगल इन्फेक्शन होणे, त्याला डर्मोपॅथी म्हणतात. ही सुद्धा मधुमेहामुळेच होत असते. अ, त्याच्यानंतर आपली हाडे झिजणे, हाडांमध्ये कमजोरी येणे, थकवा सातत्याने जाणवणे, कारण शुगर पोचत नसल्यामुळं थकवा जाणवतो. सगळ्यात मोठा जो दुसरा एक साइड इफेक्ट आहे तो म्हणजे नेफ्रोपॅथी. किडनी फेल्युअर होणे हे डायबिटीजमुळे होतं. तर स्ट्रोक असेल, ब्रेन स्ट्रोक असेल, कार्डियाक अटॅक असेल आणि नेफ्रोपॅथी हे 3 तर कॉमन सध्या डायबिटीजमुळं आपल्याला फेस करायला लोकांना लागतात. त्याच्यानंतर कॅन्सरला प्रोन राहतो. डायबिटिक रुग्ण जो असतो, कॅन्सरला प्रोन राहतो. इम्युनिटी कमी राहते. इझिली इन्फेक्शन लॉज होतो. म्हणजे टीबीसारखा आजार सुद्धा इझिली होऊ शकतो, इम्युनिटी कमी असल्यामुळं. अशा पद्धतीने भरपूर कॉम्प्लिकेशन हे मधुमेहाचे असतात. आयुर्वेदमध्ये सुद्धा याचं वर्णन आहे. एक केस तुम्हाला सांगतो. एक केस होती त्याच्यामध्ये डायबिटिक रेटिनोपॅथी मेन डोळ्याचा जो मागचा पडदा आहे, त्याच्यामध्ये अंतर्गत रक्तस्राव व्हायचा. रक्तवाहिन्या फ्रजाईल झाल्यामुळं अंतर्गत रक्तस्राव व्हायचा आणि पेशंटला दिसायला प्रॉब्लेम यायचा, खाली बघता यायचं नाही, डोकं दुखायचं. ॲलोपॅथीमध्ये त्याला काही उपचार नव्हता, की ते अँटीकोॲग्युलंटचं इंजेक्शन डोळ्यामध्ये देणे, ही एकच ट्रीटमेंट रेटिनॉलॉजिस्टने सांगितली होती. रुग्णाने एक इंजेक्शन सुद्धा घेतलं होतं. तर त्या केसमध्ये आम्ही डायबिटिक रेटिनोपॅथी ती पूर्णपणे बरी करू शकलो. त्याच्यानंतर रुग्णाला काही तक्रार नाही. तर मोतीबिंदू सुद्धा त्याच्यानंतर होऊ शकतो मधुमेहामुळं. अ, मधुमेह तर कॉमन मोतीबिंदूचं मुख्य कारणच आहे. तर अशा पद्धतीनं व्हायटल फोर्स बॉडीचा कमी मधुमेह करत असतोय. त्याच्यामुळे मधुमेहाची कॉम्प्लिकेशन आपल्याला थांबवायची असतील, तर नुसतं शुगर कंट्रोल उपयोग नाही. तर मधुमेहाची जी रूट कॉज थेरपी आहे, रिव्हर्सल प्रोग्राम जो डायबिटीजचा आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेला, तो जर कंप्लीट केला आपण, तरच आपण ह्या कॉम्प्लिकेशन्सपासून वाचू शकतो. अन्यथा डायबिटीजच्या गोळ्या खाऊन, डायबिटॉलॉजिस्टच्या गोळ्या खाऊन आपण जास्तपणे प्रिव्हेंट नाही करू शकत. असे कॉम्प्लिकेशन हे आज ना उद्या कॉम्प्लिकेशन आपल्याला होतातच. त्यामुळं मधुमेहाला आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि शक्यतो आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे मधुमेह असेल तर हे वळलंच पाहिजे. धन्यवाद.